हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन बघणार आहे. ओके, यात आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन बघायचं आहे आणि डिक्रीजिंग फंक्शन बघायचं आहे. तर कन्सेप्ट खूप सोपी आहे. जर फंक्शन सी बघा, इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन आहे. जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन झाला आणि जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल बघ ना. तू बनवला काय? नाही, मम्मीने. थोडासा राहिला. हा? थोडासा राहिला. नितम, जर फंक्शन समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, तर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल तर तो फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन असेल. ओके, आणि जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स हा लेस दॅन 0 असेल तर तो डिक्रीजिंग फंक्शन आहे. डेफिनेशन सिंपल आहे की जर समजा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन आहे आणि जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर तो डिक्रीजिंग फंक्शन आहे. डेफिनेशन काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आता एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे एक्स स्क्वेअर.